आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागण्याचे मटेरियल आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण तिथे आपण विदाउट वॉटरमार्क फ्री ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बीट्स बघून द्या, बीट्स कशा प्रकारे आहेत. तर पहिली जी बीट्स आहे ती तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. इथं 4 सेकंदापाशी 3 फ्रेमच्या जरा पुढं द्यायचे. दुसरी बीट आहे ती तुम्ही 6 सेकंदाच्या जरा पुढं द्यायचे. त्यानंतर पुढं गेल्यानंतर तिसरं बीट आहे ते 8 सेकंदपाशी गेल्याच्या नंतर 9 फ्रेमच्या थोडं पाठीमागं परत पुढं बघू शकता तुम्ही. इथे 10 सेकंदापाशी गेल्यानंतर 9 फ्रेम आणि 12 फ्रेमच्या मध्ये परत पुढं जायचं आहे. 12 सेकंद आणि 12 फ्रेमच्या जरा पशी द्यायचं आहे. परत पुढं 14 सेकंद 15 फ्रेमच्या मागं परत इथं 16 सेकंदापाशी आणि 15 फ्रेम पशी द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे हा जो बॅकग्राऊंड आहे तो पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तो तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर हे फोटोज पण व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आणि बीट टू बीट अशा प्रकारे हे जे स्पीड आहे ती कमी करून ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर मी इथं हा कटआउट घालवते आणि इथं पुढं पण हा कटआउट घालवून टाकते. तर अशा प्रकारे हे जे PNG आहे ओव्हरले ॲड करायचं आहे इथून आणि ह्याच्यावरती क्लिक करून इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं 3D कार्ड 2 हे ॲनिमेशन याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकता, टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये गेल्याच्यानंतर 2K25 हे ॲड करून घ्यायचं आहे. त्याला इथं जायचं आहे. इथं तुम्ही ते ॲड केल्यानंतर स्टाईलमध्ये गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला ग्लोचं ऑप्शन दिसेल. ग्लोवरती गेल्यानंतर हे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे जे फोटो आपण व्हिडिओ ॲड केला आहे त्याला कटआउट आपल्याला द्यायचं आहे. तर इथं पहिल्या इमेजपाशी आल्यानंतर इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवर जायचं आहे, व्हिडिओवरती आणि स्नॅपशॉट हे इथं तुम्ही इफेक्ट्स द्यायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं. पुढे इथं या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली स्क्रोल करायचं, जरा आपल्याला याला कटआउट द्यायचं आहे. तर खाली स्क्रोल केल्यानंतर फ्रीज करून घ्यायचा आहे पहिल्यांदा हा व्हिडिओ. फ्रीज झाल्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो ओव्हरलेला पहिल्यांदा घ्यायचा आहे. तर तुम्हाला इथं पुढं खाली ओव्हरले याच्यावरती क्लिक करून ओव्हरले करून घेतल्यानंतर ह्याला थोडं पुढं घ्यायचं आहे. पुढं घेतल्याच्यानंतर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एवढं करून झाल्याच्यानंतर काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा इथं एक्स्ट्रा इथं तुम्हाला हे दिसून याला डिलीट पहिलं एवढं करून झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्लस पहिल्यांदा ह्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आपल्याला. बेजी रूमवरती क्लिक करायचं. ऑटो रूमवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. तर पहिल्यांदा स्टार्टला एक ॲनिमेशन की द्यायची आहे. इथं तुम्ही बघू शकता इथं वरती आहे. नंतर इथं पुढे एक की द्यायची आहे. ती दिल्याच्यानंतर पहिल्या कीपाशी आल्यानंतर हा फोटो आहे असा पुढं स्क्रोल करायचा आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला. त्यानंतर इथं मधोमध्ये यायचं आहे आणि इथं ग्राफ्स ऑप्शन वरती दिसेल त्याच्यावरती क्लिक करून इस इन हा ग्राफ्स ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल कशा प्रकारे दिसून येईल बघा. त्यानंतर इथं आता कटआउट ॲड केला आहे तर एक फोटो सोडायचा, पुढं कटआउट ॲड करायचं, एक फोटो सोडायचा, पुढं ॲड करायचं. तुम्हाला वाटलंच तर अजून एक दाखवतो मी ॲड करून. काय प्रॉब्लेम येत असेल तर इथं खाली तुम्हाला फ्रीज नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर हा जो फ्रीज केलेला इमेज आहे तो पुढं घ्यायचा, ओव्हरलेला घ्यायचा. ओव्हरले घेतल्यानंतर ह्याला तर पुढं स्क्रोल करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून घ्यायचं आहे. इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे पहिल्यांदा स्टार्टला. तर तिथं ऑटो रिमूव्ह लावू शकता. त्यानंतर याला ॲनिमेशन की द्यायची आहे, पुढे एक की द्यायची आहे. पुढे एक ॲनिमेशन की दिल्यानंतर इथे तुम्हाला ग्राफचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून इस इन हा ग्राफ दिल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. तर तुम्ही आधी एक दिलं की त्याच्यानंतर तुम्ही
अशा प्रकारे बघू शकता. एक मिनटं, सॉरी, ह्याला फोटोला स्क्रोल करायचं आपल्याला राहून गेला. तर इथं आल्यानंतर ह्याला पहिल्यांदा इथं स्क्रोल करून घ्या अशा प्रकारे. तर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल ओव्हरऑल लुक. तर आणि हा जो एक इमेज सोडला आहे आपण, म्हणजे याच्यावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही कोणताही इफेक्ट तुम्हाला वाटेल तो अशा प्रकारे इथं पुढंपर्यंत देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. ट्रान्झिशन देताना इथं ट्रान्झिशनवर क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला हे देऊ शकता तुम्ही. ह्याच्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑल करून घ्यायचं. एकदम बेस्ट राहून जाईल आणि एक्सपोर्ट करताना हाय क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करा.